ठिकाणी आपल्याला बनवून इथं पाठवले त्याचं चिंतन करण्यासाठी, पण आपण त्याचं नाम घेत नाही. म्हणून नथनी दी जिस यार ने सुमरत बारंबार और नाक दिया जिस भगवान ने उसे भूल गई नार. नथनी देणाराचं 100 वेळेस नाव, पण नाक देणाराचं एकदा तरी नाव घ्या. विठ्ठला जगाच्या पाठीवर साधू संत नुसते मायबाप नाहीत, तर ते कृपावंत आहेत. कायमी पतित कीर्तिमान अशा संतांची कीर्ती त्या ठिकाणी काय वर्णन करावी म्हणून तुकोबार आहे. गावामध्ये एका त्या ठिकाणी शिळेवरती बसून भजन करायला लागले. भजन करत असताना महाराजांचं भजन इतकं रंगात आलं, इतकं रंगात आलं, इतकं रंगात आलं की पुण्यावरून सावकार गावात आले. तुकोबारांच्या जवळ जाऊन थांबले. तुकोबारांना हलवून जागं केलं. काय तुकाशेठ? कारण त्या काळामध्ये तुकोबारांना तुकशेठ म्हणायचे. एवढी श्रीमंती 18 गावची महाजनकी तुकोबारांकडे. तुकोबारांच्या रानामध्ये पिकलेली मिरची पुण्याच्या बाजारामध्ये विकली जायची. एवढी श्रीमंती असताना श्रीमंतीचा कधी आव आणला नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये तुकोबारांनी प्रपंच साधायचा. आणि मग काय तुकशेठ भजन करताय? हो भजन करतो. मग इथं भजन करण्यापेक्षा आमच्या रानावर जर तुम्ही भजन केलं तर मी तुम्हाला अर्धा मन दाणे देतो. आता अर्धा मन दाण्यावर तुकोबारांनी भजन मान्य केलं. रानात आले, एका शिळेवरती बसले आणि भजन सुरू झालं. भजन सुरू झालं की पक्षी यायचे, कणसातले दाणे खायचे, निघून जायचे. दुसऱ्या दिवशी पक्षी यायचे, पुन्हा कणसातले दाणे खायचे. झाले बाबा वेळ झाली तुमची जाण्याची, पुन्हा पाणी पिण्यासाठी निघून जायचे. आता ही 1 महिना चाललं. 1 महिन्यात कणसात एकही दाणा शिल्लक राहिला नाही. आता नुसते पिशेच कणस उभे झाले. गावभर लोक हसायला लागले. ज्यांना राखणदार म्हणून ठेवलं त्यांनी राखण नाही केली, नुसतं भजन केलं. आता जिजाबाई तुकोबारांची पत्नी भागीरथीला जवळ बोलावते. भागीरथी, अगं 1 महिना झालं तुझे वडील घरी आले नाही, तू आत्ताच्या आत्ता जा आणि घराकडे बोलावून घेऊन ये. भागीरथी रानात आली आणि वडिलांना हाक मारते, बाबा तुम्हाला आई घराकडे बोलावते. तुकोबारांनी ऐकलं, उत्तर दिलं, भागीरथी अगं मी कोणाला तरी वचन दिलेले, जी माणसं वचन मोडतात त्यांना आधव म्हणावं. माझं वचन परिपूर्ण झाल्याच्या नंतर मी घराकडे येईन. आणि मग भागीरथी धावतच आली आईकडे. आई अगं बाबा म्हणतात मी कोणाला तरी वचन दिलेले, माझं वचन परिपूर्ण झाल्याच्या नंतर मी घराकडे येईन. जिजाबाईंच्या डोळ्यात टपटप पाणी आलं. काय अवस्था आहे माझ्या पतीच्या प्रपंचाची. कोपला पाटील गावीचे आता माझ भिक कोण घाली, आता माझ भिक कोण घाली. माझ्या माय बापे बरे नाही केले. काय म्हणते जिजाबाई ऐका, पदरी बांधली बिचाराच्या, पदरी बांधले जाऊ देत नाही. विठ्ठला विठ्ठला आहे त्या परिस्थितीमध्ये जिजाबाई प्रपंच सांभाळायच्या. काय तुकोबारायांचा परमार्थ आहे. तुटकाची विना त्याला 2 तार, करियर झाला पंढरीचा, करियर झाला पंढरीचा. माय बाप दुष्काळे
धन गेलं एवढं सगळं जाऊन सुद्धा महाराज भजन सोडत नाही. तुमच्या आमच्या जीवनातलं एवढं जर गेलं असतं महाराज तर आपण देवाच्या मूर्तीच्या समोरून जाताना हात जोडले नसते. पण विठ्ठल विठ्ठल सारखं भजन सुरू. आणि मग नुसते पिशे कंस उभे राहिले. पुण्यावरनं सावकार गावात आले. आल्याबरोबर लोकांनी सांगितलं ज्यांना तुम्ही राखणदार म्हणून ठेवलं ना त्यांनी नुसतं भजन केलं, तुमच्या कणसाची काही राखणच केली. सावकार घाबरले, रानात आले. दूरपर्यंत नजर टाकली, नुसते पिशे कणस उभे दिसले. राग आला. तुकोबायांच्या हाताला पकडलं, भर सभेत आणलं. पाटील कुलकर्णी बैसले जाण. महाराज अहो तुम्ही तुमच्याही मुलाबाळांच्या मुखातलं काढलं, आमच्याही मुलाबाळांच्या मुखातलं काढलं, मग किती मन दाणे झाले असते? कमीत कमी 4 तरी मन झाले असते. अहो तिथं एकही दाणा शिल्लक राहिला नाही. मग एवढे दाणे निघणार तरी कुठून? सगळी मंडळी म्हणतात काय रे आपण पुन्हा एकदा रानात जाऊया. पुन्हा सगळी मंडळी रानात आली. माय बापानं त्यांनी दूर दूरपर्यंत नजर टाकली. जसं त्यांनी दूरपर्यंत नजर टाकली तसं प्रत्येक कणसामध्ये माझा परमात्मा दिसत होता. कुटुंब कणस दाण्याने भरले होते. ही सगळी कृपा कोणाची आहे तर तुकोबारायांची आहे. म्हणून कायमी पतित कीर्तिवान. महाराज अशा संतांची कीर्ती काय वर्णन करावी अभंगाच्या प्रती.